तुम्ही माल लय फुगवल्यावर 100% तुमच्या प्लॉटवर पल्प येणार. पल्पमुळे आपल्या जवळजवळ 99% शेतकऱ्यांच्या बागा व्यापारी रिजेक्ट करत आहेत. आता पल्प नेमकं येतं कसं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या अकाउंटला नवीन असाल सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आपला केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वांना शेअर करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पल्प दिसतं कसं ते सांगतो तुम्हाला. एक केळ जर चिरलं मधून तर तुम्हाला आतमध्ये बघा इथे दिसतंय पिवळं पिवळं झाल्यावर थोडं दिसायला चालू होतं. तर आपापल्या प्लॉटमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. 10% असेल तर चालतं. ह्याचं प्रमाण जर जास्त गेलं 40-50% इकडे चाललं तर व्यापारी 100% तुमच्या बागा रिजेक्ट करणार. तर आता हे पल्प येतं कशामुळे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा पाऊस अजून बी चालू आहे, आपल्या प्लॉटची मुळी बंद पडून देऊ नका. आणि तुम्ही जर खत सोडायला थोडं नियोजन चुकत असेल तर तुम्ही खतांमध्ये सोडताना पोटॅशियम सोनाट आणि 0050 आणि 48-47 ही ग्रेड जी आहे त्या तुम्ही जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटला देऊ नका. 48-47 नॉर्मली चालतंय, पण पोटॅशियम सोनाट आणि 0050 ही दोन्ही ग्रेड अजिबात जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटला देऊ नका. सगळ्यात मोठी चुकी की आपला माल अजून फुगू द्या, अजून फुगू द्या, कवळा हाय, ही शेतकरी चुकी करतो. तुम्ही माल लय फुगवल्यावर 100% तुमच्या प्लॉटवर पल्प येणार. त्यामुळे माल जास्त फुगवायच्या नादी लागू नका. माल आपला फुगला 95-96% केळ पूर्णपणे गोल व्हायला लागलं तर लगेच माल देऊन टाका. जास्त दिवस ठेवू नका. तुम्ही पूर्णपणे गोल होऊन जर माल जास्त दिवस तटवला तर 100% पल्प